नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर एक ताईची कमेंट होती का त्यांना फुगाबाई शिकायची, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मोंडा किती आहे हे बघायचं आहे. तर असं माप घ्यायचं आहे आपल्याला 7 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. तर 8.5 वर मी एक पॉईंट दिला आणि आपल्याला एक लाईन आखून घ्यायची सरळ. आता जेवढी आपल्याला बाही घ्यायची, बरोबर, आता 8ची असो, 9ची असो किंवा 10ची असो, तुमची जे काही असन त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे, कारण अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि वरती अर्धा इंच मुडपण्यात जातं. तर आता आपल्याला 8ची बाही घ्यायची. तर मी 9 इंचावर एक मार्क करते. 9 इंचावर एक मार्क केलं आहे आणि मी 3 इंच परत एकदा खाली डाऊन केलं आहे, बरोबर. 4.5 इंच दंड घेर आहे, त्याच्यामध्ये 2 इंच मी शिलाई मार्जिन ठेवली. आता काय करायचं आहे, ही लाईन ह्या लाईनला जोडून घ्यायची आणि आकार देण्यासाठी अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण याचे करणार आहोत कटिंग. ही बाही आपण काठपदरच्या साडीवरच शिवू शकतो, म्हणजे ती अजून आकर्षित वाटते आणि दिसायला पण छान दिसते. तर नीट लक्षात घ्या, ही बाही आपण काठपदरची साडी किंवा ज्याला लेस आहे ब्रॉडमध्ये अशाला व्यवस्थित येऊ शकते किंवा दिसू शकते. आता 2 बाहीचे आपण एक सोबत कटिंग केली. तर पेपरचा नक्कीच वापर करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा कपडा खराब होणार नाही कटिंग करताना. तर अशा पद्धतीने याची आपण कटिंग केली. आता काय करायचं आहे, समजा आता हा आहे ब्लाऊज पिसाचा काठ, हा मी पूर्ण याच्यातून वजा करायचा आहे. हा आपण असा ठेवून वजा करायचा आहे पूर्ण. तर तुम्ही काठ हा आता 4चा आहे, शिवून 4चा होतोय, तसा 4.5चा असू शकतो. हे बघा 4चा शिवून होतोय. तर काय करायचं, तुमचा काठ 2.5चा असू दे, 3चा असू दे किंवा 4चा असू दे, जेवढा काठ असेल तेवढा आपल्याला वजा करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी ह्याची केली कटिंग. तर आता आपल्याला हे बघा, मी 2 लेअरमध्ये डबल फोल्डमध्ये आहे, 2 लेअर मी कट करून ठेवल्यात. तर ब्लाऊज पिसातलाच हा पूर्ण कपडा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 5 इंच फुग्यासाठी 5 इंच घ्या किंवा 6 इंच घ्या. 6 इंच घेते मी फुग्यासाठी. इथपर्यंत 6 इंच फुग्यासाठी घेतले, म्हणजे खोलून ते 12 इंच होऊन जाते, कारण हा डबल फोल्डमध्ये आहे कपडा. आणि त्याच्या पुढं आपल्याला काय करायचं आहे, हे आपण कटिंग केलेलं ठेवायचं आहे, म्हणजे एवढं आपला फुग्यासाठी जाणार आणि एवढं आपलं समोरच्या भागात जाणार. थोडंसं आपल्याला वरून घ्यायचं आहे, म्हणजे फुग्याने काय होतं, हाईट कमी होते. हे बघा, आता हे 2 बाही एक सोबत कटिंग आहे. ही बंद बाजू मी तुम्हाला परत एकदा सांगते. आता आपल्याला याची करायची आहे कटिंग. आता आपण उंची किती घेतली मी ते पण तुम्हाला सांगते. समजा आता याच्यापेक्षा आपल्याला उंची घ्यायची याची 1.5 इंच जास्त, बरोबर. आता आपण धरलं हे इथून इकडं, जरी 1.5 इंच जास्त घेतलं तर इथं पण 1.5 इंचच बसते, तर काही अडचण येत नाही. आणि थोडंसं वरून आपल्याला आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने याची झाली कटिंग. तर आपण स्टिचिंग पुढं बघणार आहोत. तर आता आपण स्टिच कसं करायचं ते बघणार आहोत. कटिंग व्हिडिओ तर पूर्ण तुम्ही पाहिलीच आहे. तर अशा पद्धतीने बघू शकतात का जो आपला काठ आहे ते आपण 2 बाजू करून घेतल्यात, त्याच्या म्हणजे 2 दंडावर जेवढा येतो तेवढा काठ घेतलाय. तर त्याच्यानंतर आपल्याला अस्तर पण त्याच साईजचं घ्यायचं आहे. व्हिडिओ सविस्तर बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का कुठंही कमी जास्त काहीच होणार नाही आणि सविस्तर माहिती आहे पूर्णच ह्या व्हिडिओमध्ये. तर कुठल्याही पद्धतीचा काठ असू द्या, म्हणजे जे मी उंची दाखवली त्याच्यापेक्षा जास्त असू द्या किंवा कमी असू द्या, अशाच पद्धतीने याला स्टिच करायचं आहे. तर मी ज्यावेळेस काठाचा ब्लाऊज जोडलाय तर मी थोडंसं टच केलंय, म्हणजे दाब शिलाई दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण जे दाब शिलाई देतो तर फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते.
आता तुम्ही ज्यावेळेस अजून एक दाब शिलाई देता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल का फिनिशिंग याला किती व्यवस्थित आले. तर बघू शकतात एकदम कडेला आपल्याला दाब शिलाई द्यायची. तर हा व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला कारण दिवाळीच्या वेळेला याला शूट केलेलं आणि लक्षात नाही आला. ते चेक करताना आत्ता लक्षात आलं आणि नंतर मग मी हा व्हिडिओ टाकायचा ठरवला. कारण एका ताईची कमेंट होती का याचं पूर्ण व्हिडिओ दाखवा का तुम्ही बाही कशी बनवली. तर त्या ताईंसाठी लेट व्हिडिओ झाला पण सॉरी. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सेम पद्धतीने आपण दोन्ही साईडचे जे काठ आहेत ते जोडून घेतलेत. आता काठ जोडल्याच्या नंतर आपल्याला स्टिच कसा झालं पाहिजे म्हणजे एकसारखं कसं आलं पाहिजे हे बघायचं आहे आपल्याला. तर उरलेला जेवढा कपडा आहे तेवढा आपण कट करायचा आहे. आणि आता एकदम सोपी पद्धत आहे का आपण चून टाकून फुगा कसा बनवायचा आहे. तर पुन्हा एकदा मी फोल्ड केले आणि त्यावेळेस पण आपल्याला मधला सेंटर काढून घ्यायचा आहे कारण मधला सेंटर सगळ्यात गरजेचा असतो. तर ज्यावेळेस मी हे चॅनल खोललेलं त्यावेळेला सुरुवातीला मी हे ब्लाऊज कटिंग टाकलेला. तर तुम्ही खालचे व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या थंबनेलवरून लक्षात येऊन जाईल का हा ब्लाऊज कुठल्या साडीवरचा आहे. आता आपण जे चून टाकण्यासाठी घेतलेलं तर बघा जे आपण 6 इंच माप घेतलेलं आपण तिथे एक थोडंसं टच करा म्हणजे आपल्याला खोलल्याच्या नंतर 12 इंच होतं कारण हा डबल फोल्ड कपडा आहे. तर बघू शकतात जर तुम्ही कटिंग व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या स्टिचिंगच्या वेळेला नक्की लक्षात येऊन जाईल. तर मी परत दाखवते अशा पद्धतीने. आता मी थोडंसं तिथं टच केलं आणि माझ्या लक्षात आले का चून कुठपासून कुठपर्यंत घ्यायचे. तर व्हिडिओ मी कुठंही जास्त अजिबात पळवला नाही आणि खूप सविस्तर याच्यामध्ये माहिती आहे. आता इथं बघू शकता तुम्ही पाठीमागं का जिथं आपण थोडंसं टच केलंय तिथपर्यंत येऊन आपल्याला थांबून घ्यायचंय चून टाकायला. जरी आपल्याला वाटलं का कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहतोय तर त्यावेळेला जरी चून टाकली जास्त तरी पण चालते पण चून टाकताना दोन्ही फुगा व्यवस्थित येईन किंवा सेम येतील अशा पद्धतीनेच टाका. आता मी जे तुम्हाला दाखवते तर दोन्ही चून आपल्या लक्षात आली पाहिजे. तर आता याची बाजू कशी आली चूनची तर दुसरी बाजू विरोध आली पाहिजे. तर अशा पद्धतीने जर चून टाकली तर नक्कीच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित दिसून येतो आणि त्याला फुगा जास्त पडतो. तर सेम त्याच पद्धतीने खालच्या बाजूने आपल्याला चून टाकायची म्हणजे आपण जी साईज वरती धरली तीच साईज आपल्याला खालच्या साईडने पण धरायची. आता आपण गोल राऊंड कोणता आणि समोरचा दंडघेर कोणता हे पण लक्षात आलं पाहिजे. कधी काय होतं चून टाकल्याच्या नंतर लक्षात येऊन जात नाही तर मग पेपर लगेच टाकून द्यायचा नाही. तर तुम्ही फुगा बघू शकतात किती व्यवस्थित आले. आता आपल्याला जोडायच्या अगोदर आपल्याला चेक करायचंय फुगा मधोमध आपल्याला एक तर मार्क खडूने करायचे किंवा कात्रीने जरी टच केलं तरी पण लक्षात येऊन जाईल का आता आपल्याला काठ जोडायचं आहे. तर आपण काठाला पण टच केलाय का मधला सेंटर आपण कुठे घेतलाय घेतली. तर दोन्ही बाजूने सेम पद्धतीने चून आपल्याला जास्त टाकायची.
तर बघू शकतात सुंदर असा फुगा आलाय. तर पेपर नाही लावला तरी पण चालते. पेपर लावल्याच्या नंतर फिनिशिंगचा थोडासा प्रॉब्लेम येतो, तर मग मी पेपर काढून टाकला. तर आता आपण मधला सेंटर घेतला आहे, जो आपला काट आहे त्याचा पण सेंटर आणि जो आपण चोन टाकली याचा पण सेंटर. तर मी याच्यामध्ये चोन वाढवली. जे आपण 6 इंच घेतलं होतं त्याच्यामध्ये मग मी अजून 1 इंच घेतलं, म्हणजे 14 इंचाची आपण चोन घेतली. कारण तुम्ही थंबनेल पाहिलाच तर खूप सुंदर असा बाही झाली याची. आता आपल्याला अस्तर बघा मी कशा पद्धतीने टाकले. त्याच्यावर आता आपल्याला मेन जे आपण चोन टाकली ती सुईची बाजू आहे. तर अगोदर आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता सेंटर काढल्याच्या नंतर आता तुम्ही बघू शकतात माझ्याकडे जी आपण चोन टाकलेली बाजू ती पण सुईची आहे. तर मी बरोबर मधोमध त्याला शिवून घेणार. आता परत एकदा आपल्याला ती शिलाई पूर्ण कंप्लीट करायची. तर मी अशा पद्धतीने का जोडलं तर मधलं सेंटर हुकायला नको, त्याच्यासाठी मी हा सेंटर जोडून घेतला अशा पद्धतीने. आणि नंतर मग आपल्याला थोडंसं मोडपून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला एक शिलाई द्यायची. तर आपण थोडंसं मोडपले अशा पद्धतीने जर मोडपलं तर आपल्याला त्रासदायक शिवायला जात नाही. आता आपल्याला याच्यामध्ये रेडीमेड पायपिंग जरी लावायचे असेल किंवा लेस लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात. तर बघा हे जास्त दिवसाचा व्हिडिओ असल्यामुळे लक्षात नाही आलं, कारण मी अगोदर याला पेपर लावलेला, पण पेपर लावल्याच्या नंतर जे चोन होती ती दाबल्या गेली आणि मग मला ते पेपर काढून टाकावा लागला. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर याची फिनिशिंग आली. आता जो पेपर आपण कटिंग केलेला तर तो पेपर पण आपल्याला ठेवायचा आहे, कारण आपल्याला बाही झाल्याच्या नंतर आपल्याला बरोबर त्याच याच्यानुसार आपल्याला कटिंग करायची. कारण मग याच्यामध्ये उरलेला कपडा जरी कट केला तरी पण चालतं, कारण 30 छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज होता. अशा पद्धतीने आपली जवळजवळ बाही ही तयार झाली. तर आता जेवढा आपल्याला उरलेला कपडा आहे तेवढा आपण कट करू शकतो. मग आपल्याला पेपर ठेवायचा किंवा आपली जेवढी उंची आहे दंडघेर जेवढा आहे तेवढा आपण दंडघेर ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने जवळजवळ बाही आपली पूर्ण कंप्लीट झाली. तर याच्यामध्ये आपण समोरचा भाग पण कट करू शकतो, म्हणजे समोरचा मोंडा पण कट करू शकतो. तर तुम्हाला कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने बाही कशी वाटली नक्कीच कमेंट करा. तर अशा पद्धतीने फुगा बाही आपली तयार झाली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कमेंटनुसार हा व्हिडिओ बनवलेला. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने.